नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत। बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडेंचा कॉर्नर बैठकांवर भर। वळवणी तालुक्यामधील चौपादळा या तांड्यावर बैठकीला बंजारा समाजाची मोठी गर्दी। बीडचे महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणेंचा जोरदार प्रचार सुरू। बजरंग सोनवणेंना निवडून देण्यासाठी बीडमधील ग्रामस्थांनी चक्क शपथ घेतली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी उमेदवार जाहीर। वंचितकडून अशोक हिंगे पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे। बच्चू कडू यांचा महायुतीवर आणखी एक प्रहार। अकोलामध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील जाहीर केलाय पाठिंबा त्यांना आणि बच्चू कडूंकडून महायुतीशी आता जुळवून न घेण्याचे संकेत। अहमदनगरमध्ये महायुतीकडून प्रचाराचा झंझावात। महायुतीच्या स्टार प्रचारकांकडून प्रचार सभांचा आता धडाका सुरू झालाय। शिर्डीतील महायुती उमेदवार सदाशिव लोखंडेंच्या प्रचार मेळाव्यात भाजपच्या स्नेहलता कोल्हेंची पाठ। विखे पाटलांना स्नेहलता कोल्हेंची नाराजी दूर करण्यात अपयश आलंय, चर्चांना उधाण आलंय। सगळ्यात मराठा समाजाचे परभणीचे समन्वयक सुभाष जावळे लोकसभेच्या रिंगणात। पूर्ण ताकदीने मतदार लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार असल्याची त्यांची माहिती। महायुतीचे महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली। मोठ्या ताकदीने जानकरांच्या पाठीमागे उभे राहण्याचं आवाहन। दौंडमध्ये शरद पवारांनी ख्रिस्ती बांधवांशी साधलाय संवाद। ख्रिस्ती बांधवांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळेंचा देखील सहभाग। दौंडमध्ये शरद पवारांनी नागरिक संरक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रेम सुखी काटरिया यांची भेट घेतली। प्रेम सुखिया काटरिया भाजप आमदार राहुल कुल यांचे कट्टर समर्थक आहेत। प्रेमसुख कटारियांकडे आता गेल्या अनेक वर्षांपासून दौंड नगरपालिकेची सत्ता आहे। पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये महाविकास आघाडीमधल्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा गाव भेट दौरा। कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार। आळंदीतील भाजपचे निवडणूक प्रमुख भाजपचे अतुल देशमुख शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत आणि आढळराव पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानं अतुल देशमुख नाराज असल्याची चर्चा। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी प्रवीण माने निवडणुकीच्या रिंगणात। इंदापूरमध्ये तालुक्यात सुप्रिया सुळेंचे प्रचारक असताना सुळेंची साथ सोडली। आमदार यशवंत मानेंसोबत आता मानेंकडून देखील सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरू झालाय। बारामतीत जय मल्हार क्रांती संघटनेची बैठक। सुनेत्रा पवार यांना संघटनेच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला आहे। सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्यासाठी माथाडी कामगार एकवटले। माथाडी नेते शशिकांत शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत बैठक। महाराष्ट्रात आम आदमी पक्ष लोकसभा निवडणूक लढणार नाही। आपचा पूर्णपणे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा राहील। आपचे अनेक नेते प्रचारासाठी राज्यात येणार। अजित फाटके यांची माहिती। एप्रिल महिन्याच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सांगलीमध्ये सभा। खासदार संजय काका पाटील यांची ही माहिती आहे। तर फडणवीस बावनकुळे यांच्या उपस्थितीत 18 एप्रिल रोजी लोकसभेचा अर्ज दाखल केला जाईल। महाराष्ट्र एकीकरण समितीकडून लोकसभा निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर झाला। बेळगाव जवळील कारवार या लोकसभेसाठी निरंजन सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। हिंगोलीमध्ये गिरीश महाजनांकडून भाजपा लोकसभा प्रभारी रामदास पाटील यांना मनधरणीचा प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत। तर बंडखोरीची भीती असल्यानं गिरीश महाजन हिंगोलीमध्ये आहेत। हिंगोलीत माहूरगडाचे महंत श्याम भारती महाराज मंत्री गिरीश महाजनांच्या भेटीला। भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत गिरीश महाजनांची बंद दाराड चर्चा। बंडखोरी करत श्याम भारती महाराजांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। धाराशिवमधून गोसेवक नवनाथ दुधाळ लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यामध्ये। विश्वशक्ती पार्टीच्या वतीनं लोकसभा निवडून येणार आहेत ते, असा त्यांचा विश्वास। सातारातील कोरेगाव इथं आयोजित भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाला उदयनराजेंची उपस्थिती। कार्यक्रमामध्ये भाजप नेते डॉक्टर प्रिया शिंदेंसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग। पुरंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसचे माजी आमदार संभाजी कुंजीकर अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या महाराष्ट्रातील पहिलीच जाहीर सभा। चंद्रपूरमधील मोरवा विमानतळ परिसरात तब्बल 16 एकर परिसरात सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लोकसभेच्या प्रचारासाठी मोदी मैदानात। वर्ध्यात महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं हजेरी। धाराशिवमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जोरदार तयारी सुरू झालेल्या आहेत। जिल्ह्यामधील 410 मतदान केंद्रांवरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन। नांदेड जिल्ह्यात आचारसंहितेचं पालन करण्यासाठी आता 303 पथकांद्वारे वाहनांची करण्यात येते कडक तपासणी।
ईव्हीएम मशीनसाठी नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधील स्ट्रॉंग रूम सज्ज झालेले आहेत. 15 ते 21 एप्रिल दरम्यान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्सचं वाटप केलं जाईल. गडचिरोलीतील 5 तालुक्यांमध्ये अतिसंवेदनशील मतदान केंद्र, नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रांची आता काटेकोरपणे पाहणी करण्यात आली. मतदान केंद्रांवर मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात येणार. ट्विटर एक्स हँडलवरून नाशिकचे पोलीस आयुक्त नागरिकांशी संवाद साधणार आहेत. गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून स्मार्ट पोलिसिंगची ही संकल्पना. धुळे नाशिक बायपास बस स्थानकावरील तिकीट कक्षाला कुलूप, कर्मचारी गायब झाल्यानं प्रवाशांचा गोंधळ. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये ग्रामदेवतेच्या पालख्या गंगेच्या दर्शनासाठी दाखल झाल्या. ढोल ताशांच्या गजरात पालख्यांचं हे आगमन. दादरवरून साई सेवक मंडळाची पालखी शिर्डीकडे रवाना. पालखीमध्ये मोठ्या संख्येनं साई भक्तांचा सहभाग होता आणि साई सेवक मंडळाच्या पालखीचं यंदाचं हे 44वं वर्ष आहे. परभणी जिल्ह्यात मुस्लिम धर्मियांमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या शब ए कदर संपन्न झाला. रात्रभर मुस्लिम बांधवांची मशीदमध्ये रेलचेल. परभणीच्या पूर्णा येथे इंटरनेट सेवा विस्कळीत. इंटरनेट अभावी शासकीय कार्यालयांचे व्यवहार ठप्प झाले तर मोबाईल धारकांचे देखील हाल झाले. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील 79,132 ग्राहकांकडून 6,42,00,000 रुपयांची कर वसुली करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला पोलिसांकडून चोप, आरोपींकडून मद्यप्राशन करून नागरिकांना त्रास देण्यात आला होता. पिंपरी चिंचवड शहरात नालेसफाई अद्याप कागदावर. साफसफाईचे आदेश आयुक्तांनी दिल्यानंतर देखील कामाला सुरुवात झालेली नाहीये. लातूर शहरात पैशांच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या करून जाळल्याचा प्रकार. मुख्य आरोपी फरार आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. वर्ध्यात राज्यस्तरीय शेतीमाल रास्तभाव परिषद संपन्न. 1.5 पट हमीभावाचा कायदा करण्याचा ठराव परिषदेत संमत. बारामती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठक संपन्न झाली. पाणी टंचाईच्या नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत. उन्हापासून संरक्षण मिळावं म्हणून चक्क 4 सखीला शेणाचा लेप. धाराशिवमधील वैद्य नवनाथ दुधाळ यांचीही शक्कल. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील केळीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आणखी एक नवं संकट. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील 132 सिंचन विहिरींना शासकीय मान्यता. सिंचन विहिरींमुळे रोजगार उपलब्ध होणार आहे. मालेगावच्या हमाली तोलाई आणि वराई कपाती संदर्भात कोणताही तोडगा न निघाल्यानं आता बाजार समिती बंद. आजपासून कांदा लिलाव देखील बंद राहणार. रत्नागिरीच्या खेडमधील 7 गावांमध्ये पाणी टंचाई. टँकरसाठी 13 वार्डांचा ग्रामपंचायतीला अर्ज. ठाण्यातील शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची 2 ते 3 किलोमीटर पायपीट. नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल 17 प्रकल्प कोरडे पडले. प्रकल्पांमध्ये पाणी नसल्यानं जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई. धरणांमध्ये 29% पाणी साठा शिल्लक. सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पिण्याच्या पाण्याची मागणी. कोयना धरणातून 900 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीमध्ये सध्या 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात आज आणि उद्या येलो अलर्ट. जिल्ह्यात ढगाळ वातावरण. उन्हाच्या तडाख्यापासून आता काहीसा दिलासा मिळणार. कराड आणि पाटणमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उद्या संवाद मेळावा. उद्या कराडमध्ये संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नवीन नियुक्त्या. तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी संजय पाटील यांची निवड. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेत नियुक्तीपत्र. राज्यात यंदा साखर गाठींच्या किमतीमध्ये आणि मागणीत देखील वाढ झाली आहे. साखरचे दर आणि कामगारांची मजुरी वाढल्यानं साखरीसाठी साखर गाठी महागलेल्या आहेत आणि बाजारामध्ये सध्या आकर्षक साखर गाठींना ग्राहकांची चांगली पसंती मिळते. राज्यातील तलाठी भरती पुन्हा एकदा रखडली. तलाठी भरतीच्या नियुक्तीला जूनचा मुहूर्त. उमेदवारांना नियुक्तीसाठी अद्याप 2 महिन्यांची प्रतीक्षा.
वाशिम जिल्ह्यात नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीस मुदतवाढ 8 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. सोयाबीनची खरेदी करण्यासाठी 26 एप्रिलपर्यंत मुदतवाढ.